नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्ही म्हणता ताई आज रेसिपी काय? तर रेसिपीला माझ्या सगळ्याच उशीर झालेला आहे. तर मी आज बनवत आहे उकडीचे म्हणजेच तांदळाचे उकडीचे मोदक. तर आपण इथं बघूया. इथं आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे, इंद्रायणी तांदूळ घ्यायचे आहेत. इंद्रायणी तांदूळ हे सुवासिक असतात. तर हे इंद्रायणी तांदूळ मी 1 वाटी घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही मापाने घेऊ शकता, कोणत्याही वाटीने. तर मी इथे माझ्याकडे मोठी वाटी आहे, त्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. बघू शकता. ते स्वच्छ साफ करून आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे चांगले. इथं तुम्ही आंबेमोहोर तांदूळसुद्धा घेऊ शकता. आंबेमोहोर किंवा इंद्रायणी तांदूळ हे मोदकसाठी वापरले जातात. मोदकासाठी सुवासिक तांदूळ असतात, त्याचा सुगंधही खूप छान येतो. आणि जर तुम्ही चिकटपणा जास्त असतो, इंद्रायणी तांदळाला चिकटपणा जास्त असतो, त्याच्यामुळे आपले मोदक तुटत नाही अजिबात. मोदक अजून छान असे बनतात, मऊ आणि लुसलुसीत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं तांदूळ मी धुवून ठेवलेले आहेत, धुवून पाणी घालून अर्धा तासासाठी भिजत ठेवलेले आहे. इथं अर्धा तास झालेला आहे. अर्धा तासानंतर पाणी काढून याच्यामधलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे. जाडसर वगैरे अजिबात ठेवायचे नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही. पाणी आपल्याला ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला तीच 1 वाटी तांदूळ तर 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. पाणी एक्स्ट्राचं घालायचं नाही, जास्त कमी पाणी व्हायला नको, नाही तर आपली जी रेसिपी आहे ती खराब व्हायची शक्यता असते. ते बघू शकता. इथं मी पूर्ण 1 वाटी घेतलेले तांदूळ, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. ते आपल्याला जसं लागेल तसं आपण पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे तांदूळ वाटता वेळेस. तर मी 2 पार्टमध्ये केले होते. पहिले एका पार्टमध्येच केले, पण ते बारीक होत नव्हते. 2 पार्टमध्ये केले. बघा आता मस्त अशी पेस्ट झालेली आहे. ज्या कढईमध्ये आपल्याला वाफवायचे आहे त्या कढईमध्ये मी घालून घेत आहे. तर ही पहिली पार्ट आहे. तर पहिला मी जेव्हा पेस्ट करून घेतली ती टाकली. आता दुसरी पण पेस्ट करून घेतली, टाकली. तर ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात मी पाणी टाकलं. 1 वाटी जे पाणी होतं ते घालून घेतलं, बाकीचं उरलेलं, आणि ते पाणी ह्याच्यात घातलं. तर इथं गॅस चालू करायचा आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 2 चमच तूप घालायचं आहे. तर 1 चमच पहिला जो तूप घातला तर माझ्याकडनं आहे ना मिस झालं, एवढा फोन आला होता त्याच्यामुळं सॉरी ताईनं. दुसरा चमच मी घालताना दाखवलेला आहे. आणि सतत आपल्याला हलवायचं आहे. याची उकड आहे ना, गॅस बघा बारीक ठेवायचा आहे. गॅस चालू केला आहे. उकडाची छान अशी वाफवून घ्यायची आहे. तर गॅस बारीक आणि आपल्याला सतत हलवायचं आहे, चमच्याने सतत हलवायचं आहे. हलवलं नाही तर खाली पीठ आपलं लागायची शक्यता असते. मोदक पूर्णपणे म्हणजे मोदकचं पीठच तयार होणार नाही, तर आपले मोदक पण होणार नाही, पूर्णपणे खराब होणार. तर हे बघू शकताय मी सतत हलवत आहे इथं. आणि अजून याच्यामध्ये काहीच घालायचं नाही, सतत हलवत आहे इथं. जराही आपल्याला दुसरं काम करायला इथं नाही आहे. तर इथं बघा जसं गरम होईल तसं ना आपलं पीठ बनत जाईल. ह्याचं तांदळाचं जे आहे ते पीठ बनत जाईल. तर मी इथं तांदळाचं पीठ वगैरे न घेता इथं मी डायरेक्ट तांदूळ भिजत घालून वाटून घेतलेलं आहे. आणि जराही कण्या वगैरे ठेवायच्या नाही. जर तुमच्या मिक्सरमध्ये बारीक झालं नसेल, थोडंसं कणी वगैरे तुम्हाला लागत असेल, तुम्ही चाळणीने गाळूनही घेऊ शकता, चाळूनही घेऊ शकता. आणि नंतर मग तुम्ही वाफवायसाठी ठेवा. ते बघू शकता मी सतत हलवत आहे. कॅमेरा थोडा मी जरा बंद स्टॉप करत होते, कारण की ना एवढा वेळ खूप हात दुखायला लागला होता, त्याच्यामुळे ना मी थोडं स्टॉप करत होते, नंतर चालू करत होते. तरी पण बघा रे, मी कंटिन्यू तुम्हाला दाखवलेलं आहे. एवढा पण स्टॉप नव्हता केला. तर कंटिन्यू तुम्हाला दिसत असेल. आता पीठ आहे ना थोडं घट्ट व्हायला लागलं आहे. जसं घट्ट होईल तसं आपला चमचा फिरवायला थोडंसं जड जातं. तर आपल्याला दुसऱ्या चमच्या साहाय्याने ते जे पीठ चमच्याला लाल तयार होत आहे थोडं ते काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हलवायला बरं पडतं. तर इथे जाड कढायची तुम्हाला कढई घ्यायची आहे. पातळ घेतल्यावर पीठ लवकर चिपकायची किंवा लागायची शक्यता असते. तर इथे बघू शकता मी ना सतत हलवत आहे. सतत हलवत आहे. अजिबात इथं तुम्हाला थांबायचं नाही. गॅसही फास्ट ठेवायचा नाही. काय होईल, फास्ट ठेवल्यावर किंवा थांबल्यावर आपलं पीठ जे आहे ते पटकन होऊन म्हणजे घट्ट होऊन जाईल, शिजणार नाही, अर्धवट कच्चं राहील आणि आपले मोदकही व्यवस्थित होणार नाही. तर बघू शकताय सतत हलवत आहे इथं.
इथं टाईम वगैरे काही नाही मी सांगितला, कारण टाईम इथं मला पण आपल्याला टाईम बघायला टाईमच नसतो. त्याच्यामुळं ना आपण फक्त हलवायचं आणि पीठ कधी होते आपल्या हलवण्यावरती किंवा गॅसच्या वाफेवरती असते. जसजशी वाफ लागन जसजसं आपण हलवू तसं ते पीठ तयार होते. बघू शकताय आता इथं याचं पीठ व्हायला लागलं आहे. छान असं आपल्याला हलवूनच घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या पिठाचा जो कच्चापणा असतो तो निघून जातो. इथे बघू शकताय मस्त असं तर घट्ट झालेलं आहे. तर इथे मी तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे. इथं स्किप नाही केला, पकडीने पकडल्या. आणि इथं मी फोन पण स्टँडला लावला आहे. बघू शकता आपलं पीठ तयार झालं कसं ओळखायचं आहे. तर कढईला पीठ सोडत आहे, याचा अर्थ आपलं पीठ जे आहे मोदकांसाठी जी आपली उकड आहे तांदळाची ती तयार झालेली आहे. तांदळाची जी पिठी बनवली होती ती तयार झाली आहे. तर दुसऱ्या चमच्याच्या साहाय्याने हे सर्व काढून घ्यायचं आणि आपल्याला 10 मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आहे. जी वाफ आहे, गॅस बंद केला आहे, पण गॅस बंद केल्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे पीठ 10 मिनटं. 10 मिनटांनी आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तूप किंवा तेल लावून नका, शक्यतो तूपच लावून थोडंसं आपल्याला छान असं एकजीव करून मळून घ्यायचं आहे. जसं आपलं भाकरीचं किंवा चपातीचं पीठ असतं तसंच. तर मी थोडंसं पीठ उरलं होतं, त्याची भाकरही बनवली होती ताईनं. एवढी मस्त अशी सुंदर अशी भाकर झाली होती. मग लुसलुसीत अशी तूप लावून भाकर केली होती. ती भाकरचा पण व्हिडिओ काढायची विसरले का आहे ह्याच्यात माझ्या पुढं लक्षात नाही, कारण की हा व्हिडिओ मी ना मोदक खूप दिवस झाले, मला असं वाटतं ना मंगळवारी किंवा बुधवारी हे मोदक बनवले होते. तर सॉरी बुधवारी ताईनं हे मोदक बनवले होते. मंगळवारी मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले होते. ती सुद्धा रेसिपी टाकलेली आहे, त्यालाही सुद्धा तुम्ही छान असा प्रतिसाद दिलेला आहे, छान कमेंट केलेले आहेत. आणि आता ही दुसऱ्या दिवशी मोदक केले ते तांदळाचे उकडचे, तर हे बुधवारी केले होते. तर आता लेट होतोय टाकायला, कारण दुसरे ब्लॉग जे गणपती वगैरे बघायला आम्ही गेलो होतो, मग ते मी अपलोड केले होते, किंवा आमच्या इथल्या गणपती गेले ते अपलोड केले. मग ही रेसिपी राहून गेली, तर मी आता उद्या अपलोड करणार आहे. म्हणजेच आज रविवार आहे, रविवारी मी रात्री एडिटिंग करत आहे व्हिडिओ. तर उद्या सोमवारी किंवा मंगळवारी मी अपलोड करणार आहे, कारण उद्यासाठी पण माझ्याकडे दुसरी रेसिपी आहे. जर शक्य झालं तर मी उद्याच दोन्ही रेसिपी ॲड करेन, सत्यनारायणचा प्रसादचा शिरा आणि हे मोदक उकडीचे. बघू जसं जमन तसं मला, पण 1-2 दिवसातच किंवा म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी हा व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल. तर इथे बघू शकताय तर मी झाकून ठेवलेलं आहे 10 मिनटासाठी. इथं आपल्याला बनवून घ्यायचं आहे सारण. 2 चम्मच कढईमध्ये तूप घातलं आहे, तूप छान गरम झालं, ह्याच्यामध्ये 2 चम्मच खसखस घालायची. खसखसने खूप छान असं फ्लेवर येतो. मोदक ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस खूप छान असं लागतं. खसखस इथं स्किप करू नका, टाका आठवणीने. ते बघू शकते इथं वेलची टाकलेली आहे. इथं 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं मी ओलं नारळ आहे ते किसून घेतलेलं आहे, वाटून घेतलेलं आहे मिक्सरला. आणि छान असं तुपामध्ये एक वाफ काढून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला भाजायचं वगैरे नाही, फक्त एक वाफ निघली का त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. आता तुम्हाला माहीतच आहे सारण आपल्या बनवायची पद्धत. तर एक वाटी खोबऱ्याला आपल्याला इथं अर्धा वाटी गूळ घालायचा आहे. गूळ मी कापून घेतलेला आहे, तुम्ही कापून किसून किंवा हे करून घेऊ शकता फोडून. तर इथं मी ना 1 वाटी वल्ल्या खोबऱ्याला इथं मी अर्धा वाटी गूळ घातलेला आहे. परफेक्ट प्रमाण आहे ताईंनी हे सारणचं. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट कोणते घालायचे असेल तर ते तुम्ही घालू शकता. तर मी आत्ता इथं ना वेलची पावडर वगैरे घातलेली आहे. आणि इथं बघू शकताय हे 10 मिनटं झालेले आहे. दुसरीकडे आपलं सारणही तयार झालेलं आहे. सारण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. पीठ थोडंसं अजून गरम आहे, तर इथं मी याच्यात तूप घातलं आहे आणि पीठ छान असं एकजीव करून घेतलं आहे. बघू शकता कसं मऊ लुसलुसीत आणि असं चिकटपणा आलेला आहे पिठाला. तर हे ना अजिबात मोदकाचे तुटत नाही किंवा चिपकतही नाही, एकदम परफेक्ट मोदक झाले होते ताईंनो. नक्की ही पद्धत वापरून, जी नवीन पद्धत मी तुम्हाला दाखवली ती पद्धत वापरून आहे ना तुम्ही रेसिपी बनवा, मोदक बनवा. खूप छान झाले होते, टेस्टी झाले होते. पण पद्धत तुम्ही म्हणता ताई कोणती पद्धत, म्हणजे तुला कोणी शिकवलं किंवा कोणाची बघितली किंवा कोणी सांगितली, तर मी यूट्यूबलाच बघितली ही पद्धत. त्यानुसारच मी ही रेसिपी बनवलेली आहे. की खोटं बोलायची मला इथं काहीच गरज नाही की माझी रेसिपी आहे की आमच्या घरातल्यांची कोणाच्याही नाही, अजिबात नाही. एका ताईंचा व्हिडिओ बघितला मी, तर त्यांनी ही रेसिपी बनवली होती हे मोदक. तर मला पण खूप छान वाटली, आवडली रेसिपी, नवीन वाटली थोडीशी.
म्हटलं चला आपण पण ट्राय करूया, ज्या आपल्या मैत्रिणी आहेत, ताई आहेत, त्यांच्यापर्यंत ही रेसिपी पोचवूया. जर रेसिपी आवडली तर नक्कीच ताईंनो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि रेसिपी कशी वाटली, तुम्ही करून बघितली का, तुमच्याकडे कोणती पद्धत आहे मोदक बनवायची तीसुद्धा मला कमेंट करून सांगा. तर मला इथं वेळ झालेला आहे, बघू शकताय मग रेसिपी टाकायला म्हणजे व्हिडिओ टाकायला, त्यासाठी क्षमा असावी. तर हे बघू शकताय मी असं हातानेच थोडंसं तूप हाताला लावून मोठी अशी पोळीवानेच म्हणजे हातानेच थापून घेतलेलं आहे. बघू शकताय अजिबात चिरत नाही आहे किनारीला, म्हणजेच आपलं पीठ आहे ना परफेक्ट वाफून झालेलं आहे, म्हणजेच वाफलेला आहे, वाफून झालेला आहे, कच्चा अजिबात नाही आहे. तर हे बघू शकताय फक्त आपल्याला मधला जो भाग आहे तो थोडासा जाड ठेवायचा, ज्या किनारी आहेत ना किनारीचं ते थोडंसं पातळ ठेवायचं आहे. आणि इथं सारण आपल्याला अंदाजाने घ्यायचं आहे, जास्त झालं का मग आपला मोदक व्यवस्थित बंद होणार नाही, मोदकचे तोंड आहे ते. तर इथे बघू शकताय एवढंच की ताईंनो मोदक परफेक्ट झाले होते, पण कळ्या थोड्याशा माझ्याकडनं हे होतात, म्हणजे कळ्या पण व्यवस्थित पाडते, पण ज्यावेळेस ना बंद करते ना तोंड त्यावेळेस थोडंसं माझ्या कळ्या इकडे तिकडे जातात. तर असो, तर हे बघा हे जे आपले 4 बोटं आहेत ना ताईंनो, तर त्या बोटावरतीच आपल्याला मोदक बनवायचा आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना आपल्याला गोल फिरवायला मदत होते. बघू शकता तुम्ही, तर बघू शकता अशा प्रकारे ना मी या 2 बोटाच्या किंवा 3 बोटं लावायचे आहेत. एक बोट आपला आहे तो आपल्याला आतल्या साईडला ठेवायचा आहे आणि अंगठा आणि मधल्या बोटाने आपल्याला बाहेरच्या साईडून कळी पाडायची आहे, ते बघू शकताय. आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे मोदक बनवून घ्यायचं आहे. मोदकच्या ज्या कळ्या आहेत त्या माझ्याकडनं परफेक्ट होत नाही, पण कळ्या परफेक्ट पडतात, पण ज्यावेळेस बंद करते ना तोंड हे त्यावेळेस थोडंसं माझ्याकडनं हे होतं. तर असं पण परफेक्ट मोदक बनतात आणि छान असे मोदक झाले होते. नक्की नवीन पद्धत ही थोडीशी वेगळी आणि नवीन नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि बघू शकता मस्त असे ना मोदक मी आता करून घेत आहे. खूप छान असा शुभ्र असा पांढरा रंग मोदकला आपल्या आलेला आहे. सगळे गोळे करून ठेवलेत. आता असे आहे ना आपल्याला लाटण्याने पण तुम्ही लाटू शकता, पण मी हाताच्या साह्यानेच पोळ्या करून घेतल्या, अशा छोटे छोटे उंडे करून नंतर मी असं हातानेच हे करून घेतल्या. आणि बघू शकता तुपाचा थोडासा हात घ्यायचा आणि मग मोदकच्या कळ्या पाडून मोदक बंद करून घ्यायचं तोंड आणि चाळणीला तूप किंवा तेल लावायचं. मी तूपच लावलं, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही लावू शकता, किंवा केळ्याच्या पानामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. केळीचे पानं किंवा हळदीचे पानं येतात, हळदीच्या झाडाचे पानं ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये एकही चिपकत नाही किंवा एकदम मस्त, आणि त्याचा फ्लेवरही जो सुगंध असतो तो सुगंधही आपल्या थोडासा आपल्या मोदकांना येतो. तर आणि खूप छान असे होतात ते पण मोदक, म्हणजे केळीचे पानं वगैरे केलं वाफून छान निघतात. तर आपल्याकडे इथं पान वगैरे नाही आहे केळीचं किंवा हळदीचं म्हणावं, तर आपण चाळणीमध्ये तर तूप किंवा तेल लावून वाफायला ठेवायचे आहे. तर मी वरती ना बारीक गॅसवर पाणी तापायला ठेवलेलं आहे, म्हणजे पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे आपल्या मोदक वाफवण्यासाठी. तर इथं पटापट मी आता मोदक बनवून घेते. तर हे बघू शकताय घाई केली का असे मोदकच्या थोड्याशा कळ्या निघत होत्या, पण एकही मोदक माझ्याकडनं तुटला नाही किंवा हे झाला नाही, कारण की ना पिठाला असं चिकटपणा आला होता मस्त असा. तर चिकट अजिबात तुटला वगैरे काही नाही. मोदक मस्त असा मोदक आपले झाले होते, खायला तेवढेच भारी झाले होते, टेस्टी झाले होते. तर नक्की करून बघा आणि कसं वाटलं मोदकची रेसिपी तेही मला कमेंट करून सांगा. एकदम बघू शकता अशा प्रकारे मी आता सर्व मोदक करून घेत आहे आणि मग मी तुम्हाला पुढं दाखवते. ते बघू शकता अजून एक करून घेतला आहे. तर इथं 3 मोदक झालेले आहेत, तर भरपूर असे मोदक आहेत अजून, तर ते पण मी करून घेते. हे कळ्या पाडून घेतल्या आणि पटापट त्याचे तोंड बंद करून घेते. पण वरती गॅसवरती पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ताईंनो नक्की कमेंट करून सांगा. आणि बघू शकता हा मोदक थोडासा छान झालेला आहे. पुढच्या 4 बोटाच्या साह्यावरती आपल्याला करून घ्यायचा आहे, म्हणजे तो आपल्याला गोल फिरवायला बरं पडतं. तर हे बघू शकताय. आणि हे बघू शकता आता मी सर्व मोदक करून घेतले आणि आता मी ना वाफून घेत आहे.
आपल्याला 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचे आहे. 15 मिनटं पण नाही करायचे, मला असं वाटतं 10 ते 12 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत मोदक. तर इथं 15 मिनटाच्या अगोदरच मी काढले, ते बघू शकता कशी शाईन अशी चकाकी आलेली आहे. आपण जी पिठी बनवली, उकड केली, त्याच्यामध्येच आपण तूप वगैरे घातलं होतं, त्याच्यामुळं ना छान अशी शाईन आलेली आहे. छान अशी शाईन आलेली आहे मोदकला. आणि बघू शकता एकदम नरम. तुम्हाला एक मोदक मी तोडून दाखवते. एकदम मस्त असे नरम मोदक झालेले आहे. तर बघू शकता गणपती बाप्पा स्पेशल मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असे छान छान ब्लॉग रेसिपी व्हिडिओ बनवून ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. तुम्ही बघितलं असेल मोदक किती छान असा मऊ लुसलुसीत असा मोदक झालेला आहे. चला तर मग करताय ना तुम्ही पण मोदक हे. चला तर बनवून बघा आणि खाऊन पण बघा. नवीन रेसिपी आहे, कोणाला आवडेल कोणाला नाही, कोणाला पटेल कोणाला नाही, असं पण आहे. तर हे बघू शकता ताटात काढले गणपती बाप्पांना. चला तर भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.